तर सोलापूरच्या माढ्यातील अंजन गावात जमावानं पोलिसांवर दगडफेक केली। अंजन गावात महापुरुषांचा पुतळा बसवण्यावरून वाद झालाय। पुतळा काढताना जमावानं पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला। जमावाच्या दगडफेकीत आयपीएस अंजना कृष्णन थोडक्यात वाचल्यात। दगडफेकीनंतर अंजन गावात आंदोलन करण्यात येत आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जमावाची समजूत काढली। पुतळा काढणार नसल्याचं अधीक्षकांनी आश्वासन दिलं। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सागर सरोगसे यांच्याकडून। सागर, आत्ताची नेमकी परिस्थिती तिथली काय? श्रुती, आपण पाहिलं की खरं तर काल दिवसभर आणि काल रात्रीच्या सत्रामध्ये मोठा गोंधळ जो आहे तो माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा या गावामध्ये झालेला होता। त्यानंतर पोलिसांनी जो महापुरुषांचा पुतळा होता तो हटवण्यासाठी या ठिकाणी क्रेन आणलं होतं आणि ते क्रेन आणल्यानंतर जमाव जो आहे तो आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवरती दगडफेक केली होती। त्यानंतर मात्र पोलिसांकडून या सर्व आंदोलकांना हुसकावण्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला होता आणि त्यामध्ये मोठा वाद जो आहे तो निर्माण झाला। मात्र काल रात्री पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या ठिकाणी गावामध्ये येऊन संबंधित आंदोलकांची बैठक घेतली आणि या बैठकीनंतर हा पुतळा हटवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। खरं तर अंजनगाव खेलोबा मंदिर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की हा पुतळा जो आहे तो आमच्या नक्कीच सागर, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। सुटताच धन्यवाद।